टाइम दिला होता ना विचारायला 7:30 सांगितलं होतं आपण. आवाज देऊन द्या. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी अशत्रदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama,
Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Rama Hare Krishna 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 Hare 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 Rama Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Ram Hare Hare Govinda Jai Jai Gopal Jai Jai 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 Radha Ramana Hari Govinda 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 Jai Jai Hare Krishna 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 Hare 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 Rama Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Hare Krishna 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 Hare Hare
कलियुगादं श्री हरिनाम संकीर्तन की जय राधा चंद्र भगवान की जय श्रीमद् भगवत गीता भागवत महापुराण की जय जगत गुरु श्री प्रभुपाद की जय। श्री भक्तिवेदांत ठाकुर तिरुभाव महोत्सव की जय। श्री गदाधर पंडित तिरुभाव महोत्सव की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि बोल। हरे कृष्ण हरे कृष्णा। हरे कृष्ण। सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या सत्संग कार्यक्रमामध्ये। तर आज आपल्या ठिकाणी आपला गीतेचे ज्ञान देण्यासाठी हिजनेस जगन्नाथ यात्रा आलेले आहेत। तर त्याचा मी थोडक्यात परिचय देऊ इच्छितो। तर जगन्नाथ यात्रा प्रभू हे लहानपणापासून अतिशय हुशार होते आणि 10वीमध्ये ते पूर्ण म्हणजे अनेक जे राज्यांमध्ये 7व्या क्रमांकावर आले होते आणि धुळे जिल्ह्यातून धुळे विभागात गोवा जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यात त्यांचा पहिला क्रमांक होता 10वी। नंतर मग 12वीला देखील ते त्यांचा पूर्ण नाशिक बोर्डामध्ये दुसरा क्रमांक आलेला होता। नंतर मग त्यांनी बीजीटीआय इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी त्यांचं बीटेक इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि मग त्यांनी 8 वर्ष प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली। इंजिनियर लोक घडवले आणि गेल्या काही दिवसापासून आणि नंतर मग त्यांनी पूर्ण वेळ इस्कॉनचं जे श्री राधा गोपीनाथ मंदिर चौपाटी या ठिकाणी त्यांनी ब्रह्मचर्य आश्रम जॉईन केला आणि तेव्हापासून ते आपल्या वैदिक ज्ञानाचा प्रचार करत पूर्ण भारतभरामध्ये भ्रमण करतायत। तर गेल्या वर्षापासून प्रभू जे नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी होते तर वेगवेगळ्या नवोदय विद्यालयांमध्ये जाऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात। तसंच धुळे, चाळीसगाव, शिरपूर आणि आता चोपड्याला देखील ते प्रचार करण्यासाठी येत असतात। तर असे दुर्लभ असे वक्ते आपल्याला लाभले आहेत। तर आपण त्यांचं चोपड्यामध्ये एकदा स्वागत करू हरे कृष्ण महामंत्र म्हणून। सगळ्यांनी हरे कृष्ण मंत्र माझ्या बाबून म्हणायचं आहे। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर मी पूजनाला विनंती करतो की त्यांनी आपला गीतेबद्दल मार्गदर्शन करावं। हरे कृष्ण। हरे कृष्ण। तर सगळ्यांनी हात जोडायचे त्याच्याजवळ हात जोडून सगळ्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय। सगळ्यांना ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्याम श्री जगन्नाथाय ते नमः। नमो ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने नमस्ते सरस्वती देवे
सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी विशेषवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। पुन्हा एकदा ठीक आहे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपले स्वागत आहे आजच्या या भगवद्गीता सत्संगामध्ये। आज आपण भगवद्गीतेमधून आपल्या जीवनाविषयी चर्चा करणार आहोत की भगवद्गीता काय आहे। आवाज येतो सगळ्यांना मागे? मावशी आवाज येतो? भगवद्गीता काय आहे, जीवन काय आहे, आपण कोण आहोत, आपण कोणत्या गावाहून आलो आहे जगामध्ये, किंवा जीवनाचा उद्देश काय आहे, जीवनाचं सुख समाधान आनंद कशामध्ये आहे, वास्तविक आनंद समाधान कशामध्ये आहे, भगवंताशी आपला संबंध काय आहे, हे जगात आपण का जन्म घेतला, आपल्याला म्हातारपण नको आहे पण म्हातारपण काय येतं, आजार दुःख नको आहे पण ते काय येतात, आणि शेवटी मृत्यू कोणाला नको आहे, पाहिजे मला मृत्यू, कोणाला नको, पण तो येतोच त्याच्यानुसार वेळेनुसार। तर हे जगात असं कायमसाठी का नाही आहे जीवन, किंवा हे बदल का घडतात, जन्म मग म्हातारपण आजारपण आणि मग नंतर मृत्यू, याचं का घडतं याविषयी आपण बोलणार आहोत का हे अतिशय महत्त्वाचे विषय। मूळ विज्ञान जीवनासाठी पाहिजे। आज जे आपण विज्ञान म्हणतो, मुलांना विज्ञान शिकवायचं आहे, इंजिनियर बनवायचं, डॉक्टर बनवायचं, पण जर जीवनाचं ज्ञान नसेल, मी प्रश्न मांडले की आपण जन्म घेऊन आलो जगामध्ये, पण कुठून आलो आहे, का आपण किती दिवस आहे हे कोणालाच माहित नाही, सांगू शकत नाही आपण, आणि मग आपण पुढे कुठे जाऊ हा देह सोडल्यानंतर त्याचंही उत्तर हे मॉडर्न सायन्स देऊ शकत नाही, आजचं शाळेचं कॉलेजचं शिक्षण देऊ शकत नाही। का? आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये जे मूळ विज्ञान आपल्या संस्कृतीमध्ये होतं आहे आध्यात्मिक विज्ञान, दिव्य साहित्य, वैदिक विज्ञान, त्याचं काही कोणी शिकवत नाही, बोलत नाही। म्हणून आजकाल ते समस्या आहेत मुलांच्या किंवा समाजाच्या, की आजकालची मुलं व्यसनी बनतात, कॉलेजची मुलं वाईट सवयीनं लागतात, त्यांना चांगले विचार, चांगली भावना खूप कमी असते। ते कशामुळे घडतंय? आपल्याला जीवनाचं आत्मज्ञान नाही, फक्त देहाचं सुख कसं घ्यायचं, खाओ पिओ मजा करो असाच विचार आजकालच्या समाजामध्ये बघायला मिळतो। म्हणून जे जीवनाविषयी आपलं विद्या माहीत पाहिजे, जीवन विद्या ती नाही माहीत आहे, जीवन विद्येचं ज्ञान नाही आहे, म्हणून जीवनाचं आपल्याला समाधान मिळत नाही, जीवनाचं समाधान नाही। एक गोपीचंदन आहे, त्यातलं लावू शकतो सगळ्यांना, ठीक आहे, चांगलं आहे, लावून घेऊया, चांगलं आहे, त्याने आपला देह शुद्ध होतो। गोपीचंदन म्हणजे गोपींनी तलाव
केला होता द्वारकेमध्ये, त्याचे गोपीचंद्र. आपण आता प्रश्नांचं उत्तर जे आहे गीतेमध्ये सांगितलं भगवंताने त्याविषयी आपण बोलणार. तर भगवद्गीता जे आहे ते दिव्य ज्ञान आहे, सर्व वेदांचं सार. वेद किती आहेत? 4 वेद. बोला तर आकडा सांगतात किती वेद आहे, पण पुढे पंचमवेद पण आहे. पंचमवेद जो आहे ते महाभारत, इतिहास. बरोबर. त्याने म्हणजे आपण जे 4 वेद म्हणतो त्याचा पुढचा पण एक वेद जो आहे आपण तेवढं म्हणत येत नाही, पण आहे पंचमवेद म्हणता. बरोबर. मुलं हुशार असतात. तर चांगलं आहे. बालपणात ही सवय लागली पाहिजे, संस्कार पडला पाहिजे. आनंद वाटला की मुलं इकडून बसलेली आहेत. चांगलं आहे. तर सर्व वेदांचं सार भगवद्गीता आहे. आज आपल्याला वेद बघणं, वेद वाचणं शक्य नाही आहे, समजणं शक्य नाही. म्हणून भगवंतांनी मागच्या युगामध्ये कलियुगाच्या आधी द्वापर युगामध्ये शेवटी महाभारताच्या निमित्ताने भगवद्गीतेचं ज्ञान आपल्या भक्ताला, कोण होतं भक्त यांचा? अर्जुन. त्याला निमित्त बनवून दिलं. तो गोंधळून गेला युद्धाच्या वेळेस की मी युद्ध केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे. धर्मसंकट त्याला गोंधळ झाला की मी युद्ध करावं का नाही करावं. त्यावेळेस भगवंताने त्याला त्याचं धर्माचं जे हे होतं ज्ञान ते दिलं, कर्तव्याचं ज्ञान दिलं. आणि त्या निमित्ताने संपूर्ण दिव्य जीवनाविषयी आध्यात्मिक ज्ञान दिलं आहे गीतेमध्ये. आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न एका जीवनावर लहानपणापासून आलेले आहेत. आपण जो आकाश बघतो, आपण ज्या उन्हाळ्यामध्ये छतावर झोपतो तर आकाशामध्ये असंख्य तारे ग्रह बघून आपल्याला असं वाटतं हे काय आहे, इतकं अनंत विश्व, अनंत आकाश, हे कोणी बनवलं आहे किंवा कसं आहे, काय आहे, तिथे जीवन आहे का, अशाने प्रश्न पडतो. तिथे काय आहे किंवा तिथे आले. आपण जसं लहान असतो तर आपल्याला असं वाटतं की आपलं गाव जे आहे ते आपण तर बघितलं आहे, पण मामाचं गाव नाही बघितलं आहे आपण. लहान मुलं कधी समजा गेला नाही अजून मामाच्या गावाला, मला असं वाटतं की आपलं गाव तर बघितलं आहे, मामाचं गाव कसं असेल, आत्याचं गाव कसं असेल. आता प्रश्न पडतो का? लहानपणी तो असतो की उत्सुकता असते. असं वाटतं की ते गाव काही वेगळं असेल, काहीतरी वेगळं असेल. आपली उत्सुकता असते की मामाच्या गावाला जायचं, मामाचं गाव बघायचं. किंवा आपण समजा जिल्हा बघितला आहे आपला, दुसरा जिल्हा जो आहे तो कसा असेल. आपलं राज्य बघितलं आहे, दुसरं राज्य जे आहे ते कसं असेल. आपला देश बघितला आहे, दुसरा देश कसा असेल ते बघितलं. आपली पृथ्वी आहे ती बघितली आहे, बाकीचे ग्रह तारे आहेत ते कसे असतील. हे स्वाभाविक जिज्ञासा, उत्सुकता असतात आपल्याला. आणि जीवनाविषयी किंवा या जगाविषयी आपल्या मनात जे काही प्रश्न असतील त्या सर्वांचं उत्तर भगवद्गीतेमध्ये आहे. जेव्हा मी कॉलेजला असताना शिकायला मुंबईला पहिल्यांदा गीता वाचली, बघितली तर खूप विशेष वाटलं की ज्या प्रश्नांची उत्तरं कोणी शिक्षक देऊ शकले नाही, मॉडर्न विज्ञान देऊ शकलं नाही, ते उत्तर भगवंतांनी स्वतः गीतेमध्ये दिलं आहे. आणि ते आपण स्वतः प्रत्यक्ष अनुभवू शकतो की गीता केवळ पोथी नाही आहे, ही कल्पना काही सांगितलं, काही काल्पनिक ज्ञान आहे. गीतेतलं प्रत्येक वाक्य, प्रत्येक श्लोक हा आपण अनुभवू शकतो की ह्या जगामध्ये असं घडतं. आणि हे जे काही ज्ञान आहे हे ह्या जगाविषयी आहे, आपल्या जीवनाविषयी आहे, म्हणून याचा संबंध आपल्याशी आहे. भगवद्गीता हे आपल्या जीवनाचं मार्गदर्शक आहे. काय मार्गदर्शक आहे, गाईड आहे की जीवन कसं जगावं, जीवन कशासाठी आहे, भगवंत आणि आपला संबंध काय आहे. जर आपल्याला समजलं की आपला मूळ संबंध, आपला नित्य संबंध हा भगवंताशी आहे, परमेश्वराशी आहे, आपल्या जीवनाचं सफलता आहे, धन्यता आहे. आणि आपल्या सगळी चिंता, सगळे दुःख, सगळे भय, मोह निघून जाईल. ज्याचा संबंध भगवंताशी आहे त्याला काही गेली पडणार नाही. सध्या काय होतं की आपले जे संबंध आहेत जगामध्ये त्याला कळतं की हे थोडे दिवस आहे. हे संबंध किती दिवस आहे ते कोणी सांगू शकत नाही, थोडेच दिवस आहे. म्हणून
एक कुठेतरी अशी अशांती किंवा बेचैनी असते, अस्वस्थता, की आपण जितकं मन लावतोय आज कोणत्या संबंधामध्ये, कुठे आपण आपला जीव ओततोय, आपलं तिथे पूर्ण आत्मा ओततोय वेगवेगळ्या संबंध जपण्यामध्ये, आणि अशी मध्ये जाणीव होते की आता हा संबंध कायमसाठी राहू शकत नाही. किती आपली इच्छा असली तरी शेवटी मृत्यू सगळे संबंध तोडून टाकतो. तोडतो की नाही? आपल्या आई वडिलांशी, आजी आजोबांशी, जे काही आपले नातेवाईक असतात, नातेसंबंध, सर्व संबंध ह्या मृत्यूच्यामुळे शेवटी तुटतात. आजकाल तर मृत्यूची कशाला एवढी वाट बघायची, लोक तर स्वतःहून संबंध तोडायला तयार आहे की आमचं ऐकलं नाही, आम्हाला लग्नात बोलवलं नाही, किंवा आमचा हिस्सा दिला नाही, आमचं ना अशा काही गोष्टी असतात, आमचा अपमान केला, लोक संबंध तोडायला तयार असतात. द्वेष असतो किंवा काही वेळेस हेवे दावे असतात. सांगायचा हेतू हा, आपल्या जीवनात आपण जर सुखी व्हायचं आहे, आपल्या समस्या सोडवायच्या आहे, तर भगवद्गीता आपण वाचन. माताजी तुम्ही खुर्ची घ्या, बसा. हां, सोपं होईल, तिकडे मागे बसून घ्या. ज्यांना अडचण असेल खाली बसायची, खुर्चीवर बसू शकता, ठीक आहे, काय अडचण नाही. आहे 2-3 खुर्च्या बसू शकता त्यांना अडचण. मावशी बसून घ्या काही अडचण वाटल्या. तर आपण गीतेमधून थोडं वाचूया की मी जे बोलतोय ते गीतेमध्ये कसं सांगितलं भगवंतांनी, आपण ते बघूया. तर भगवद्गीतेमध्ये एकूण किती अध्याय आहे? 18 अध्याय. 18 अध्याय आणि 700 श्लोक आहे. आणि गीता हे संवाद आहे, प्रश्न आणि उत्तर, कृष्ण भगवान आणि अर्जुन यांच्यामध्ये झालेला संवाद. आणि गीता हे महाभारताचा भाग आहे. महाभारतामध्ये 1,00,000 श्लोक आहे. लेखक कोण आहे? व्यासदेव, जे भगवंतांचेच साहित्य अवतार आहे. काही ना असं वाटतं व्यासदेव एक मनुष्य होते, त्या मनुष्याने सगळं लिहून काढलंय. नाही, व्यासदेव जरी मनुष्य रूपात आले असले तरी ते साक्षात भगवंतांचंच साहित्य अवतार आहे. का? भगवंतांचं ज्ञान भगवंताशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही. माझ्या मनात काय चाललंय, माझे विचार काय, माझी भावना काय आहे, माझी काय स्थिती आहे, हे मीच जाणू शकतो. मी जेव्हा सांगेल प्रामाणिकपणे तेव्हाच लोकांना माहिती पडणार. तसंच भगवंताविषयी ज्ञान सामान्य ऋषीमुनी किंवा सामान्य देवता सुद्धा जाणू शकत नाही. भगवंताने म्हटले गीतेमध्ये, मला महान ऋषी मुनी देवी देवता पण जाणू शकत नाही. का? भगवंत हा अचिंत्य आहे, अनंत आहे, आणि हा सर्वांचा काय उगम आहे, आणि सर्व काही त्याच्यापासून उत्पन्न झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्यासारख्या जीवांना त्या भगवंताचं संपूर्ण ज्ञान होणं अशक्य आहे, जोपर्यंत भगवंत आपल्याला स्वतःहून सांगत नाही. म्हणून वेद आणि उपनिषद आणि शेवटी भगवद्गीता व्यासदेवाने लिहून दिलेलं आहे, त्याच्यासाठी की ते ज्ञान आपल्याला व्हावं आणि आपल्या जीवनाच्या समस्या सुटाव्या. तर 7वा अध्याय जो आपण वाचूया त्याचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. योग म्हणजे काय? जोडणे. योग म्हणजे जोडणे. तर योगमध्ये गीतेमध्ये मुख्यतः 4 योग सांगितले: कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग. अष्टांगयोग म्हणजे ध्यानयोग. तर कर्मयोग की आपलं कर्म असं शुद्ध बनवायचं, तर कर्माचं फळ भगवंताची सेवा म्हणून त्याला अर्पण करायचं, त्याला म्हणतात कर्मयोग. सत्कर्म, कोणते पापकर्म नाही. मी आज छान चोरी केली आणि त्याचं फळ काही पैसा भगवंताला दान केला, झालं माझं कर्मयोग, मी कर्मयोगी आहे असं म्हणू शकत नाही. कोणतं कर्म ते महत्वाचं आहे. सत्कर्म पाहिजे, जे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. निषिद्ध कर्म नाही, पाप कर्म नाही, शुद्ध सत्कर्म. ते आपण जर भगवंताची सेवा म्हणून केलं, भगवंताच्या चरणी अर्पण केलं, त्याचं फळ आपण त्या म्हणू शकतो कर्म योगी. योगी म्हणजे संबंध जोडणे भगवंताशी त्या कर्माच्या माध्यमातून. पुढचा योगी आहे ज्ञान योगी, जो भगवंतांविषयी, जीवनाविषयी आध्यात्मिक ज्ञान घेऊन भगवंताशी आपला संबंध जोडतो, त्याला म्हणतात ज्ञानयोगी.
शाळेचं भौतिक शाळेचं शिक्षण केलं, इंजिनियर बनला, झालो मी ज्ञानयोगी असं होणार नाही. जर त्या ज्ञानाचा आत्म्याशी आणि भगवंताशी संबंध नसेल, आध्यात्मिक जीवनाशी संबंध नसेल, तर ज्ञान हे आपल्याला भगवंताकडे नेऊ शकत नाही. म्हणून ते आध्यात्मिक ज्ञान असणारा व्यक्ती काय बनू शकतो? ज्ञान योगी बनू शकतो. पुढचा योग आहे ध्यान योग. ज्याचं कर्म शुद्ध आहे, ज्याचं ज्ञान शुद्ध आहे, दिव्य आहे, त्याच्याकडनं ध्यान होऊ शकतं. ध्यान कुणाला लावायचं? मोबाईलवर नाही किंवा टीव्हीवर नाही किंवा मालिका सिनेमावर नाही किंवा या जगातल्या गोष्टींवर. भगवंतांवर ध्यान लावणे. का? भगवंत हा सर्वोच्च आहे. तर ध्यानच लावायचं आहे तर उत्तम सर्वोत्तम ध्यान लावलं पाहिजे, बेस्ट केलं पाहिजे. तर बेस्ट आहे भगवंताचं ध्यान. हे स्वतः भगवान महादेव, ब्रह्मदेव, भगवान जे भक्त आहे हनुमानजी सदैव देवी देवता सुद्धा काही वेळेस भगवंताच्या ध्यानामध्ये संलग्न असतात. तर महादेव सदैव समाधीशी बसून भगवान श्री रामचंद्रावर ध्यान लावतात, रामनाम देतात भगवान शिव शंकर. तर असं आपण ध्यान लावलं पाहिजे. आपलं हनुमानजीप्रमाणे, महादेवाप्रमाणे, ब्रह्मदेवाप्रमाणे ही सर्वोत्तम ध्यान योगी. भगवान विष्णू, भगवान नारायण यांच्यावर त्यांचं रूप आहे हृदयामध्ये, कोणतं? परमात्मा रूप. त्यावर ध्यान लावणे म्हणजे काय? आपण ध्यानयोगी बनू शकतो. आणि शेवटी कर्म, ज्ञान, ध्यान आणि मग भक्ती. कर्मापेक्षा श्रेष्ठ काय? ज्ञान. ज्याचं कर्म अशुद्ध आहे, ज्याचं कर्म चुकीचं आहे, पाप कर्म आहे, त्याला हे दिव्य ज्ञान होऊ शकत नाही. लोक जे म्हणतात आत्मा कुठे असतो, देव कुठे बघितलाय का, देव कुठे असतो का, असं का म्हणताय? त्यांचं कर्म चुकलेलं आहे, त्यांचं पाप कर्म त्यांना अडवायचं आहे, त्यांना बघू देत नाहीये. जो भगवंत आत बाहेर सर्व व्यापी आहे, त्या भगवंताची त्यांना अनुभूती होऊ शकत नाही. ज्याला सर्व काही म्हणजे जो भगवंत सर्व ठिकाणी आहे, सर्व व्यापी आहे, त्या भगवंताचं ज्ञान होत नाही. ज्याचं कर्म शुद्ध आहे त्याचं ज्ञान शुद्ध होतं का? हे पुस्तकी ज्ञान नाही आहे. असे अनेक लोक आहेत समाजामध्ये ज्यांना एक शब्द वाचता येत नाही, लिहिता येत नाही, पण गीता, भागवत, वेद, उपनिषद यांचं सार माहीत आहे, अनुभव आहे. मी भगवंताचा आहे, भगवंत माझ्यासोबत आहे. आमच्या आता मावशीला भेटलो मी बबाळला येताना, तर मावशी बोलता बोलता बोलून गेली की माझ्या म्हणजे मावशीचे जावई आमचे पाहुणे मागच्या कोरोनामध्ये त्यांचं निधन झालं. तर मावशींना दुःख होईलच, जावई गेले बा, मुलीचे पती गेले. तर मावशी सांगत होती, आमच्या सोबत जे भक्त आले ते सांगणार नव्हते की म्हणजे भाऊ सगळ्यांचं मरण जे असतं, मृत्यू जो असतो लिखित असतो म्हणे, ते आपण कधी बदलूच शकत नाही. ज्याची वेळ, मृत्यूची वेळ निश्चित असे ठरलेली असते, त्याच्यामुळे आपल्या हातात काही नसतं. आता मोठं दुःख आहे, पण या ज्ञानामुळे काय होतं, ते दुःख पचायला हलकं सोपं होतं. त्या लोकांना हे ज्ञान नाही आहे की शेवटी भगवंताच्या हातात आहे किंवा आपल्या कर्माचे भोग आहे. त्या लोकांना प्रश्न पडतो, असं का घडलं, असं का घडलं, आणि आयुष्यभर ते दुःखी असतात. का उत्तर सापडणार नाही. त्याला हे ज्ञान आहे की आपले अनेक जन्म होतात, आपण हा देह नसून आत्मा आहोत, तो भगवंताचा अंश आहे. तर हे मी जे सांगतोय की ज्याचं कर्म शुद्ध आहे त्याला हे स्वाभाविकपणे आतून जाणीव होते भगवंताची. त्याला सांगावं लागत नाही. जसं मुलं बसले तर याने खूप एक वाचलं नाही पुस्तक, पण ती श्रद्धा आहे. जीव हा भगवंताचा अंश आहे ना, म्हणून ही मुलं शांतपणे बसून ऐकतायत. ती मोठी गोष्ट आहे. खूप कमी मुलं ऐकतात बसून असं, पण ते कशामुळे शक्य होतं की त्यांचं पूर्वजन्माचं निश्चितपणे काही पुण्याही आहे, आईवडिलांची पण आहे, आणि त्यांचं पूर्वजन्माचं संचित ते सत्कर्म आहे. ती बहुसुश्रुताची जोडी म्हणूनही विठ्ठल आवडी, ते जे म्हटलेलं आहे असंच नाही म्हटलेलं आहे
की अनेक जन्माचं सुकृत सत्कर्म केलं असल्यामुळे त्याचं फळ म्हणून ती श्रद्धा त्या जीवांमध्ये बालकांमध्ये सहज बघायला मिळते. तर त्याचं कर्म शुद्ध आहे, त्याचं ज्ञान त्याला प्रकट होईल, त्याचं ज्ञान शुद्ध होईल. ज्याचं ज्ञान शुद्ध आहे त्याला ध्यान भगवंतावर लावणं सोपं होईल. आणि ज्याचं भगवंताशी ध्यान जुळलेलं आहे, भगवंतावर ध्यान जुळलेलं आहे, तो व्यक्ती आपोआप त्या भगवंतासाठी सेवा म्हणून जीवन जगणार. जीवन हे आपल्या सेवेसाठी आहे आणि त्याला म्हणतात भक्ती योग. की आपण ज्याचे आहोत त्याच्या सेवेमध्ये असणे हे आपलं मूळ धर्म आहे. आपण जे म्हणतो सबका मालिक एक तो भगवंत जो आहे, परमेश्वर भगवान श्री नारायण विष्णू, त्याचे आपण सेवक आहोत. कारण मालक शेवटी एकच आहे. म्हणजे आपण समजून घेऊ की आपलं जीवन हे सेवेसाठी आहे, आपण सेवक आहोत. आणि मग आपल्या सर्व चिंता दुःख निघून जाईल. का? चिंता करणं आपलं काम नाही आहे, मालकाचं काम आहे. आपण जर मालक व्हायला गेलो की घर माझ्या मालकीचे, दुकान माझ्या मालकीचं, मग चिंता येते काय होईल काय होईल. त्यांच्या माहिती मी सेवक आहे, जे होईल ते भगवंताच्या इच्छे, तो मालक बघून घेईल. आपण जर असं साधं स्वभाव जर विचार असेल की भगवंताच्या मालकाच्या इच्छेने होऊ द्या, तर आपल्याकडे चिंता होणार नाही. तर सांगायचा उद्देश हा की गीतेमध्ये किती योग आहे? 4. कर्मयोग. ज्याचा कर्मयोग सिद्ध होतो तो काय म्हणतो? ज्ञानयोगी. पुढे तो ज्ञानयोग, पुढे त्याची पुढची पुढची जी पायरी आहे, पुढचा जो स्तर आहे तो मिळतो ज्ञानयोगीचा. ज्याचं ज्ञान शुद्ध झालंय तो काय म्हणतो पुढे? ध्यानयोगी. भगवंतावर ध्यान लावू शकतो. आणि ज्याचं ध्यान शुद्ध झालंय तो व्यक्ती पुढे काय म्हणतो? भक्तियोगी. जे काय आहे सर्वोच्च आहे, हनुमानजी प्रमाणे. हनुमानजी कोण आहे? भक्तयोगी आहे, भक्तियोगी आहे. ते सेवेमध्ये युक्त आहे भगवंताच्या. आणि बघा नुसतं ओम शांती शांती शांती, सर्व शांत व्हायला पाहिजे, शांती पाहिजे. किती दिवस शांत बसणार? हा, जेव्हा खूप आपल्याकडे खूप अशांती आहे, खूप समस्या आहे, थोडा वेळ शांत चांगलं वाटणार. आता महिने शांत बसा, काहीच करू नका, ते काही ना तसं होत नाही. म्हणून काहीतरी उद्योग तर पाहिजे. तर भक्ती काय? सेवा. की आता आम्ही सुद्धा समजा आम्ही जॉब सोडला आणि किंवा लग्न केलं नाही, आम्ही जर सेवा नाही केली अगदी ॲक्टिव्हपणे किंवा सक्रियपणे, सेवा नाही केली, काही उद्योग नाही केला, काही चांगलं मेहनत नाही केली, तर आमची बुद्धी गंजून जाईल. नुसतं बसून बसून शांती शांती नुसतं बसायचं, काहीच करायचं नाही. तर तसं होत नाही. म्हणून आपलं कर्म, ज्ञान आणि पुढे ध्यान ची जी पूर्णता आहे ती कशामध्ये? सेवेमध्ये. सेवा केल्याशिवाय आनंद भेटणार नाही. जसं आईवडील जास्त मुलांसाठी कष्ट घेतात किंवा मुलं पण कष्ट घेतात आईवडिलांसाठी, तर हे जे आहे सेवा करणे त्याच्यामध्ये परमानंद आहे. म्हणून भक्ती म्हणजे काय? प्रेमाची सेवा, प्रेममय सेवा. तर ठीक आहे, आपण 7व्या अध्यायाचं काही श्लोक घेऊया. या अध्यायाचं नाव काय? ज्ञान विज्ञान योग. माझ्या मागे म्हणा श्लोक आपण घेऊया. श्री भगवान उवाच मया सक्तं मना पार्थ योगं युञ्जन् मदाश्रयः असंशयं समब्रह्माम् यथा ज्ञास्यसि तत् शृणु. भगवंत म्हणताय, श्री भगवान म्हणाले, हे पार्थ अर्जुना, माझ्या भावनेने संपूर्णपणे युक्त म्हणजे संलग्न होत, योगाभ्यास करून तसेच माझ्यावर मन आसक्त करून तू मला संपूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. भगवंत म्हणतायत की असं ज्ञान देईल ज्याने तुझं मन माझ्यावर आसक्त होईल आणि तुला संपूर्णपणे निसंशयपणे जाणू शकशील. पुढे म्हटलंय, प्रत्यक्ष भौतिक ज्ञान आणि दिव्य आध्यात्मिक ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान तुला संपूर्णपणे सांगेल, जे जाणल्याने तुला आणखी काही जाणवायचे शिल्लक राहणार नाही. संपूर्ण ज्ञान. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् इतति सिद्धये इत्थामपि सिद्धानां कश्चित् मां वेत्ति तत्त्वतः. हजारो मनुष्यांपैकी एखादाच व्यक्ती आध्यात्मिक जीवनामध्ये सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.
आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणू शकतो. भगवंताच्या सत्संगामध्ये, भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंताच्या भजनामध्ये सर्व लोक येऊ शकत नाही. क्वचित लोक येतात ज्यांना ती श्रद्धा, भाव आणि दिव्यता आहे. आणि अशा हजारो हजारो लोकांपैकी एखादाच व्यक्ती भगवंतांना तत्वतः जाणू शकतो का? भगवंतांना जाणणं इतकं सोपं नाही. सोपं पण आहे जर आपला भाव शुद्ध असेल तर. माझा भाव शुद्ध नाही आहे. आणि शुद्ध भाव म्हणजे काय? की मी सेवक आहे, माझं जीवन सेवेसाठी आहे. सेवक म्हणजे काय? अपेक्षा ठेवत नाही. सेवक कधी अपेक्षा, मागणी, डिमांड करणार नाही. एक प्रेमाचं लक्षण म्हणून तो सेवा करणार की माझं भगवंता प्रेम आहे तर मी एक सेवा म्हणून अर्पण करणार. पुढे भगवंत म्हणताय, भूमी आप अनलो वायु खम मनोबुद्धिर एवच अहंकार इतियम में भिन्ना प्रकृति अष्टधा. भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न भौतिक शक्ती आहेत. लोक जे म्हणतात माझा काय संबंध भगवंताशी? जमीन मी आहे, माझी जमीन आहे, मी मेहनत घेतो, मी पैसा, मी धान्य कमवतो, पिकवतो आणि मी माझं जीवन जगतोय, मला भगवंताची काय आवश्यकता, देवाची काय आवश्यकता? लोक असं म्हणतात. त्यांना हे माहीत नाही की जी भूमीमध्ये आपण धान्य पिकवतोय, ज्या पाण्यामुळे ते सगळं शक्य होत आहे, अग्नी, वायू, आकाश यांचा आपण उपयोग घेतोय, आपलं मन, बुद्धी, अहंकार याचा आपण उपयोग घेतो, हे सर्व काही आपल्या मालकीचं नाहीये. हा देह सुद्धा आपण नाही बनवला आहे स्वतः. हा देह आपल्याला भेटलेला काही दिवस. हा कोणाकडनं भेटलेला आहे? कुणी हा बनवला आहे देह? माझी बुद्धी कोण चालवत आहे? ते सर्व काही उत्तर गीतेमध्ये मिळतं की भगवंत म्हणतात सर्व माझ्यामुळे शक्य होते, कारण या सर्व माझ्या शक्ती आहेत. हे महाबाहो अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी दिव्य प्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश आहे. हे जीव या भौतिक जगामध्ये या भौतिक साधनांचा उपभोग घेतात. आपण सर्व भगवंतांचे अंश आहोत, भगवत धामाचे आहोत, वैकुंठाचे. पण ह्या जगात आपण आलो. आपण का आलो? भगवंत पाठवत नाही का? हे जग जे आहे हे दुःखालय आहे, किंवा हे जग जे आहे हे उत्पन्न होतं, काही दिवसाचं पालन पोषण होतं आणि शेवटी याचा विनाश होतो. ह्या जगात दिवस उगवला आणि रात्र झालीच नाही, दिवस मावळला नाही असं होणार नाही. जर फुल उमललं आहे नंतर ते फुल कोमलणार आहे. दिवा पेटला आहे कोणता, दिवा लावला आहे, तो दिवा भिजला नाही असं होणार नाही. तसं कोणी जन्म घेतला आहे आणि त्याचा मृत्यू होणार नाही असं नाही. त्या जन्मासोबत, आपल्या जन्मासोबत मृत्यू हा सदैव लागू नये. हे जगात असं द्वंद्व आहे. त्या दिव्याला सदैव काय असतं? धोका आहे कशाचा? भिजण्याचा. तसं आपल्या जीवाला सुद्धा तो दिवा आणि आपला जीव, दिवाला जसा धोका आहे, दिव्याला आपल्या जीवाला पण धोका आहे. पण त्या क्षणी जीव निघून जाईल सांगता येत नाही. की कुंभार घडवितो घडा, ऐकलं असं पण? कुंभार घडवितो घडा, त्याला जातो हो तडा. जीव हा पाण्याचा बुडबुडा, त्याचा नाही भरोसा थोडा. असं ऐकलं ना अंत्यविधीमध्ये गातात काही लोक. तसे तो सांगितलं की जीव हा पाण्याचा बुडबुडा, त्याचा नाही भरोसा थोडा. तर माहीत नाही आपलं जीवन हे अतिशय नाजूक आहे किंवा अतिशय अनिश्चित आहे. जीव नित्य आहे. आत्मा जो आहे आपला, आपण स्वतः जे आहोत व्यक्ती, तो नित्य आहे. गीतेत भगवान म्हटलंय की जीव नित्य आहे, त्याच्यामुळे जीवन आहे. पण तो देह आहे, जी गाडी भेटलेली आहे, बॉडी आपली गाडी, गाडीत कोण बसतो? पॅसेंजर. कोण बसतो? ड्रायव्हर बसतो, चालक. आत्मा काय आहे? चालक किंवा पॅसेंजर आहे, प्रवासी आहे. गाडी कधी बंद पडणार सांगता येत नाही. पण जर गाडी बंद पडली एखादी, आपण मग काय करणार? दुसरी गाडी घेणार. तसं एसटी बंद पडतं ना, आपली एसटीची काही वेळेस होता सर, एसटी फेल झाली, मग ते काय करणार? दुसऱ्या एसटीला थांबवून आपली व्यवस्था करणार. तसंच जेव्हा आपली बॉडी
बंद पडतंय एक. जीवन संपत नाही. काही असं वाटतं सगळं संपलं आता. सगळं संपत नाही. नवीन गाडी भेटणार पुढच्या प्रवासाला. तर जीवन एक प्रवास आहे. जीवन एक प्रवास आहे. प्रवासात काय पाहिजे? गाडी पाहिजे. काय भेटली आता? मनुष्य जीवनाची गाडी भेटली, बॉडी भेटली. तर आपण जाणलं पाहिजे प्रवास कशासाठी असतो? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. तर जायचं कुठे आणि त्याच्या आधी आलो कुठून आहे हे पण तर समजलं पाहिजे. ते गीता भागवत शिकवत आपल्याला की आपण सर्व वैकुंठातून भगवंत धामातून आलोय. का आलो आपण ते पण माहीत पाहिजे. काय इच्छा आली आपल्याला या जगात येण्याची? दुःख जन्म सगळं बघण्याची. जो आत्मा अजन्म अमर अजर, म्हणजे कधी म्हातारा होत नाही आत्मा, नित्य कधी बदलत नाही, असा आत्म्याला जन्म मृत्यू म्हातारपण आजारपण असे दुःख काय बघावं लागतं? त्याचं उत्तर सांगितलं गीतेमध्ये भगवंतांनी 7व्या अध्यायामध्ये. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत समोहम सर्वभूतानि सर्गेयांती परंतप. काय म्हटलं की इच्छा केली आपण. काय इच्छा केली? चुकीची इच्छा केली आपण. मालक व्हायचं. मालक तर एकच आहे शेवटी भगवंत, पण आपल्याला सुद्धा छोटा मालक व्हायची इच्छा आली. छोटा भीम ना, तसं छोटा भगवान. भगवंत मोठे भगवान आहे, छोटा भगवान व्हायची इच्छा आली. छोटा भगवान, दुकान का भगवान, गली का भगवान, घर का भगवान, खेत का भगवान. म्हणजे आपली सत्ता दाखवायची. भगवान म्हणजे काय? कंट्रोलर, नियंत्रक व्हायचं. सत्ता दाखवायची की ह्या घरामध्ये माझी सत्ता चालणार, मी जे सांगेल तेच माझी होणार, दुसरी माझी चालणार नाही, असं काहीतरी. किंवा टीव्हीवर हेच बघावं लागेल, दुसरं बघायला भेटणार नाही. म्हणजे आपला अधिकार दाखवायचं, दुसऱ्यांवर आपली इच्छा थोपवायची. असं जे असं ना भाव, मालक व्हायची इच्छा आहे. आपण सर्व सेवक आहोत. एकमेकाला सांभाळून घेणं, एकमेकाला आपलं सर्वांना सगळ्यांची सेवा करणं हा विचार नाही. स्वतः काय व्हायची इच्छा आहे? सर्वांनी माझी सेवा केली पाहिजे, सर्वांनी मला ऐकावं असा विचार. ती इच्छा केली काय होण्याची? मालक होण्याची. वैकुंठामध्ये भगवंतामध्ये ती पूर्ण होऊ शकत नाही, का तिथे सर्व अनंत कोटी वैष्णव भक्त भगवंताच्या सेवेमध्ये आनंदाने लागलेले आहेत. मग द्वेष उत्पन्न होतो त्या मूळ मालकाबद्दल. तोच का मालक, मी का मालक नाही. इच्छा द्वेष समुत्थेन, आणि दोन्हींच्या संयोगाने इच्छा आणि द्वेष आपलं पतन होतं भगवंतातून. आणि या जगामध्ये आपल्याला संधी मिळते कशाची? मालक होण्याची. प्रयत्न कर. तुला किती इच्छा आहे, प्रयत्न कर मालक होण्याचा. जेव्हा आपल्याला अनुभव येतो की मी सर्व प्रयत्न केले मालक होण्यासाठी, पण काही यश मिळालं नाही, केवळ फसवणूक झाली. मायेने आपल्याला फसवलं, असं दाखवलं तू बघ तू किती मोठा होतो, किती मोठा होतोय, आणि शेवटी एकाएकी घात केला. मायाशीच घात करते. अपघात काय? घात, जीवाचा घात होतो. म्हणता म्हणता तो जीव निघून जातो. इतकं कमवलं, इतकं जमवलं, म्हणजे वाटलं होतं मला भविष्यात सुख भेटणार, ते काही की निघून जातं. या जगाचा अनुभव आहे की लंकापती लंकेश रावण सुद्धा तिन्ही लोकांचा स्वामी बनून सुखी होऊ शकला नाही, किंवा मालक होण्याचं समाधान मिळू शकला नाही. का? ते शक्य नाही. आपण सर्व सेवक आहोत, म्हणून आपला मूळ धर्म सेवा आहे, भगवंताची सेवा. ह्या जगामध्ये काय होतंय? भगवंताची सेवा सोडली, पण आपल्या मायेची सेवा करणं भाग पडलेलं आहे. त्या देहाचा आपण कायम सेवा करतो. शेवटचे 5% बोलतो की आपण ह्या देहाच्या हरामासाठी सेवेमध्ये लागलो. आपण जे समजतो की देह मला सुख देईल, देह सुख देत नाही, देह सदैव दुःख देत असतो. जन्माच्या आधीपासून जेव्हा जीव 9 महिने आईच्या गर्भात असतो, तेव्हापासून ह्या जीवाला यातना आणि दुःखाचा अनुभव आहे. पण माया अशी आहे प्रबळ की ती आपल्याला विसर पाडते. एका बाजूने दुःख देते आणि दुसऱ्या बाजूने विसर पाडते की आपली स्थिती किती भयानक आहे. म्हणून आपल्याला वाटतं की या जगात दुःख नाही आहे, मी खाऊन पिऊन सुखी आहे. खाऊन पिऊन किती दिवस सुखी राहशील? आज जे सुख वाटतंय ते उद्या दुःख बनणार आहे. पण जर आपण ज्ञान घेतलं की आपलं मूळ जीवन हे भगवंतासोबत आहे, जीवन जन्म सोडायचं नाही आहे. मी जे सांगितलं माझं उदाहरण की आम्ही सोडलं काहीच नाही, पण जे आपलं मूळ जीवन आहे भगवंतासोबत, तसं जगायचं आहे, भगवंताचं बनून जगायचं आहे. आम्ही ना कुटुंब सोडलंय, ना आईवडिलांना सोडलंय,
जाणं येणं सगळं संबंध आहे, त्यांची सेवा आम्ही करतोय, पण भगवंताचं बनून ते शक्य आपला आपापलं घर, आपापलं दुकान, व्यवसाय सगळं सांभाळायचं आहे, कुटुंब सांभाळायचं, पण भगवंताचं बनून हे सर्व भगवंताचं आहे, मी सेवक आहे. कारण काय होईल, आपण निश्चिंत होऊ शकतो, चिंतामुक्त होऊ शकतो, की आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाहीये माझ्यानंतर काय होईल, त्या चिंतेची आवश्यकता पडणार नाही. का तर मालक बघून घेऊ. आपण फक्त सेवक ह्या रूपाने जर जीवन सोपं केलं तर आपल्या अनेक चिंता, अनेक समस्या सुटतात. काही कोणाचा प्रश्न आहे, काही कोणाचा शंका, काही टीका टिप्पणी? आपण शेवटचं एक श्लोक घेऊच थांबूया. हा, तर सर्व जीवांचा उगम या दोन शक्तीमध्ये होतो. कोणत्या शक्ती? भौतिक आणि आध्यात्मिक. देह कसा आहे? भौतिक. 5 तत्वांचा देह आहे. 5 तत्व आहेत ना, पंचमहाभूत: भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश. या 5 तत्वांनी बनतो आपला हाडामासाचा देह. आणि 3 सूक्ष्म तत्व आहे: मन, बुद्धी, अहंकार. एक हार्डवेअर, हाडामासाचं शरीर म्हणजे हार्डवेअर, मन, बुद्धी, अहंकार याचं सॉफ्टवेअर. ते दिसत नाही डोळ्याने, मन दिसत नाही, बुद्धी दिसत नाही, पण आहे ते. तसंच कम्प्युटर सिस्टीममध्ये हार्डवेअर पण आहे, सॉफ्टवेअर पण आहे, पण जर बॅटरी नाही आहे, पॉवर सप्लाय नाही आहे, चालू होत नाही. तसंच या जीवनामध्ये हार्डवेअर शरीर पण आहे, मन, बुद्धी, अहंकार पण आहे, सूक्ष्म शरीर. पण जर आत्मा नसेल, जीव, तर जीवन असू शकत नाही. आणि मृत्यूच्या वेळेस काय होतं? मृत्यूच्या वेळेस जेव्हा जीव निघून जातो देहातून, आपल्या समोर फक्त देह असतो, पण मन, बुद्धी, अहंकार याचा सूक्ष्म देह त्या आत्म्यासोबत पुढच्या प्रवासात जातो. म्हणून 2 जन्मांमध्ये जो संबंध, जे लिंक आहे, जोडणारं लिंक जे आहे, ती आहे मन, बुद्धी, अहंकार. या जन्माचं मन पुढच्या जन्माला काय करणार? सपोर्ट करणार किंवा त्याला कारणीभूत होणार. म्हणून बघा, एकाच आई वडिलांचे समजा 5 मुलं आहेत, तर 5 मुलांचे नाम, डोळे, चेहरे बघून कळून म्हणू शकतो, हा हे भाऊ बहीण आहे, भाऊ भाऊ आहे. पण त्यांचे मन, त्यांचे विचार, त्यांचे आचार, त्यांचे छंद वेगवेगळे असतात. कशामुळे? त्यांचं मन, त्यांचं बुद्धी, अहंकार मागच्या जन्माचं आलेलं आहे, त्याचा प्रभाव मागच्या जन्माचा आहे. म्हणून मन, बुद्धी, अहंकार हा जो सूक्ष्म शरीर आहे, हे जे सूक्ष्म शरीर आहे ते मृत्यूच्या वेळेस पुढच्या जन्मात जातं. ते म्हटलं, सर्व जीवांचा उगम 2 शक्तीमध्ये आहे, भौतिक आणि आध्यात्मिक. म्हणजे जीवनचं बॉडी जी आहे ती भौतिक आहे, पण जो आत्मा आहे तो काय आहे? आध्यात्मिक. या जगामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्तीकर्ता आणि प्रलयकर्ताही मीच आहे हे निश्चित करता. भगवंत म्हणतात की सर्वांचं उत्पत्ती आणि विनाश हे माझ्याकडनं होतं. माझ्यापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणते तत्व नाही. धाग्यामध्ये ओवलेल्या मनांप्रमाणे सर्व काही माझ्यावर आश्रित आहे. हे कौंतेय, पाण्यामधील जीवन रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रांमधील ओंकार ध्वनी मी आहे, आकाशातील शब्द आणि मनुष्यांमधील बल मी आहे, पृथ्वीचा मूळ सुगंध, अग्नीमधील उष्णता, सर्व जीवांची जीवनशक्ती, सर्व तपस्व्यांचं तप मी आहे. शेवटचा श्लोक: बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं, बुद्धिर्बुद्धिमताम् अस्मि तेजस्विनाम् अहम्. हे पार्थ, अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज, बुद्धिमानांची बुद्धी आणि सर्व शक्तिमानांची शक्ती मी असल्याचे जाण. मुलांना की आपल्या लहानपणी बघितलं असेल की अनेक वाद केले मुलांनी, आधी कोंबडी आली का अंडा आला, असा वाद खूप लोकांनी केला असेल, सगळ्यांनी केला असेल. आणि आपल्याला असं वाटतं याचं उत्तर नाहीच आहे. आपण कोणी म्हटलं कोंबडी आली,
कोंबडी कुठून आली? अंड्यातून आली. आणि अंड कुठून आलं? कोंबडीतून आलं. तर हे तर लोकांना वाटतं याचं उत्तर नाही आहे की आधी कोंबडी आली का अंडा आला. त्याचं उत्तर आहे भगवद्गीतेमध्ये. इथे ते म्हटलंय बीजम माम सर्वभूतानाम विधी पार्थ सनातनम. बीज म्हणजे काय? सीड. बीज. अंड काय? बीज आहे, सीड. तसं धान्य असतं, त्याच्यातून पीक येतं, रोपटे येतं. तसं अंड्यातून ब्रह्मांड बघा, ब्रह्मांड आधी ब्रह्मांड येतं, मग त्यामध्ये सृष्टी होते. तसंच तर हे बीज जे आहे अंड, याले कुठून हे? अनंत कोटी ब्रह्मांड नायक. ऐकलं ना शब्द? अनंत कोटी ब्रह्मांड नायक. तो महाविष्णू भगवान जे आहे, अनादि अनंत. भगवान महाविष्णूपासून काय येतात? अनंत कोटी ब्रह्मांड येतात. तसंच जे बीज आहे, सर्व जीवांचं बीज. किती जीव आहेत? 84 लाख बीज आहे, किंवा जीवांचे प्रकाश. पशु पक्षी वनस्पती किडे दानव मानव, पाण्यातले जीव हवेतले जीव सगळं मनुष्य. तर सर्व जीवांचं बीज जे आहे ते भगवंतापासून येतं. तर उत्तर काय आहे? आधी काय आलेलं आहे? अंडाज. आणि अंड कुठून आलं म्हटलं तर भगवंतापासून आले. सगळे बीज आहे. 84 लाख जीवांचे जे प्रकाश आहे त्यांचं बीज भगवंतापासून आले. तर बघा गीतेमध्ये हे सर्व उत्तर स्पष्टपणे मिळतात की हे जगात जे काय आहे त्याच्या मागे शेवटी भगवंताची शक्ती आहे, भगवंत आहे. मी जे म्हटलं जीवन एक प्रवास आहे. आपल्याला जर गीतेतून समजलं की आपण भगवंताच्या धामातून आलोय, आपलं गाव भगवंताचं गाव आहे. हे तुकोबाने म्हटलेलं अभंगामध्ये, जाऊ देवाच्या गावा देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख देव निवारेल भूक. आपली आत्म्याची भूक आहे. पोटाची भूक पोळी भाजी भागू शकते, पण जी आत्म्याची भूक आहे ती कोण भागवणार? तो भगवंत भागवणार. जी अनंत भूक आहे, तो भगवंत कसा आहे? अनंत आहे. तर भगवंतामुळे आपले समाधान चित्ताचं शांती होते आणि शेवटी आपलं जीवन धन्य होतं. तर जीवनाचा उद्देश आहे ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिषगमय मृत्युर्मा अमृतम गमय. की जे मृत्यू लोक आहे तिथून निघून जे अमृतमय नित्य जीवन असणार जे वैकुंठ लोक आहे तिथून आलोय, जिथून आपण आलोय तिथे गेलं पाहिजे. आणि आपल्या गावाला जायला काय दुःख असलं पाहिजे? जे लोकांना भय असतं की मृत्यूचं भय, मृत्यू अशुभ आहे, हे अज्ञानी लोकांसाठी. ज्यांना ज्ञान आहे त्यांना मृत्यूचं भय वाटू शकत नाही. का? मृत्यू आपला कधी होतच नाही. आत्मा काय आहे? अजन्म अमर. हे ज्ञान बघा तुम्हाला काय देईल? अभयदान देईल. अभयदान. कसली भीती वाटणार नाही. का? भगवंत आपल्या सोबत आहे. खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 असं म्हटलंय शास्त्रामध्ये किंवा हरिपाठामध्ये सर्व साधू संतांनी महात्म्यांनी की कलियुगामध्ये हे सर्व ज्ञान जर अनुभवायचं असेल, अनुभव घ्यायचा असेल, गीता भागवतचं ज्ञान म्हणजे आपण बोललो, त्यासाठी उपाय काय आहे? भगवंताचं नाव घेणे. भगवंताचं नाम घेतल्याशिवाय आपलं चित्त शुद्ध होणार नाही. आणि हे जे ज्ञान आपण काही बोललो, चर्चा केली आहे, याची अनुभूती होणारच नाही. तर नामात श्रद्धा पाहिजे. राम नाम सत्य आहे, सत्यमेव जयते. जो हे भगवंताच्या नामाचा आश्रय घेईल त्याचा कधी पराजय होणार नाही. त्याला मृत्यूचं भय असू शकत नाही. त्याला शेवटी भगवंताच्या धामाची प्राप्ती अवश्य होते. खूप धन्यवाद. आपण 5 मिनिटे कीर्तन करूया. ठीक आहे? शेवटचं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. Hare Krishna, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे म्हणा. हरे हरे, हरे राम
Krishna, Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Rama Hare Hare. Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Rama Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Rama Hare Hare. Hare Bol, Govinda. Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Rama Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Rama Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Rama Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Rama Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Rama Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Rama Hare Hare. Jaya Radha Gopinath Radha, Gopinath Radhe. Radha Gopinath Radha, Gopinath Radhe. Jaya Krishna Balaram, Krishna Balaram, Krishna Balaram, Jai Vrindavan Dham. Jai Krishna Balaram, Krishna Balaram, Krishna Balaram, Jai Vrindavan Dham. Jaya Jai Prabhupada, Prabhupada, Jaya Jai Prabhupada, Jaya Prabhupada. Jaya Jai Gurudev, Gurudev, Jaya Jai Gurudev, Jaya Gurudev, Jaya Jai. Nitai Gaur
बोल हरि बोल हरि बोल ताई गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल कलिग पावन शिवनाम संकीर्तन की समवेत गौर भक्त वृंद की जय ताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल धन्यवाद. हरे कृष्ण. आपण वेळ काढून आला सत्संगामध्ये, तर तुम्ही बोला माहिती आहे ना सत्संग कसे होतात, काय होतात, संस्थेविषयी माहिती आहे. हरे कृष्ण. दर 15 दिवसांनी एकादशीच्या निमित्ताने पूर्ण चोपडा शहरामध्ये आपण प्रत्येक कॉलनीमध्ये इस्कॉनच्या मार्फत आता जसे प्रभूजी आलेले आहेत असे कधी फैजपूरचे प्रभूजी, कधी वृंदावनचे प्रभूजी, कधी मुंबईचे प्रभूजी असे सर्वजण येऊन चोपड्यामध्ये सेवा देत आहेत. तरी जे सगळे कोणी भक्त असतील, ज्यांना कोणाला इच्छा असेल की बुवा आपल्याकडे सत्संग व्हावं, त्या निमित्ताने भगवंताची भक्तीला जर कोणी जुळलं तर त्याचा पुण्याचा लाभ त्याला घेण्याची इच्छा असेल तर अशा ज्याची कोणाची इच्छा असेल त्यांनी आमच्याकडे नंबर, नाव नोंदवावं व इस्कॉन मार्फत भक्तीचा जोही प्रोग्राम असतो तो कसा राबविला जातो, म्हणजे भक्ती काय आहे, प्रत्यक्ष भगवंत कोण आहे, आपल्याला भौतिक जग काय आहे, आध्यात्मिक जग काय याविषयी कोणतीही माहिती नाही आहे. तर ह्या सर्व गोष्टी शास्त्रामध्ये खोल आहेत. तर जे तज्ज्ञ आणि विद्वान लोक आहेत, सगळे जे संत महात्मे आहेत असे चोपड्यामध्ये दर 15 दिवसांनी येत असतात. तरी प्रत्येकाने जर का आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले तर चोपड्यामध्ये कोणत्या दिवशी कधी कार्यक्रम आहे काय हे सगळ्यांना माहिती होणं सोपं आहे. तुमचं नाव सांगा आणि तुमचं पत्ता पत्ता. माझं नाव नरेंद्र सोनवणे आहे. तरी माझा नंबर जिथं फोनकडनं तुम्ही कोणीही घेऊ शकतात, कारण की इथे कॉन्टॅक्ट जिथं उभं आहे म्हणजे ज्यांनी बोलवलं आहे समजा. तर जे साधू संत असतात यांचं जे धन्यवाद मानायचं असतो तर भौतिक जगानुसार कसा नसतो. जर आता आपल्याकडे प्रभूजी आलेले आहे तर यांचा धन्यवाद आपण 3 वेळा हरिबोल म्हणून मानायचा आहे. सगळ्यांनी हात उंच करून 3 वेळेत बोलायचे आहे. हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल. हरे कृष्ण.